श्री शिवाय नमस्तुभ्यम. जटाशंकर शंकर महादेवाचं निसर्गरम्य ठिकाण. श्रावण मासामध्ये या ठिकाणी भरपूर भक्त आणि पर्यटक या स्थळाला भेट देण्याकरता येतात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं हे शिवालय. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरनी प्रवास केल्यानंतर 2 ते 3 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो आणि या 2 ते 3 किलोमीटर प्रवासामध्ये असे छोटे छोटे ओढे आपल्याला रस्त्याच्या कडेला लागतात. सुंदर हिरवगार डोंगर आणि त्या डोंगरातून वाहणारी ही अशी छोटी छोटी धबधबे, ओढे, स्वच्छ निर्मळ पाणी, पक्षी, फुलपाखरं, त्याचप्रमाणे वृक्षसंपदा डोळ्यात साठवून ठेवावं असं हे निसर्गरम्य ठिकाण. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत आपण या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर वन विभाग या ठिकाणी कोणालाही आतमध्ये प्रवेश करू देत नाही. अनेक सूचना या ठिकाणी वन विभागाच्या अंतर्गत दिल्या जातात. बघा, असा हा चिंचोळी मार्ग आहे या धबधब्याच्या बाजूने. सुंदर असा धोधो वाहणारा हा धबधबा बघण्याकरता असंख्य लोक जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी येत असतात. एक 50 मीटरचा हा चिंचोळी मार्ग आहे, अरुंद मार्ग आहे. या मार्गाने बघा भाविक भक्त या ठिकाणी पोहोचत असतात. डोंगराच्या कपारीला लागून ही गुफा तयार झालेली आहे शिवालयाची आणि एक व्यक्ती यामध्ये जाऊ शकेल एवढा मार्ग आहे. या झाडांच्या ज्या पारंब्या आहेत, ज्याला मुळा म्हणू आपण, या मुळांनी एक भिंत तयार केली त्या कपारीला आणि त्या कपारीचं रूपांतर गुफेत झालेलं आहे. आणि त्यामुळेच या मुळांमुळे, पारंब्यांमुळे या ठिकाणाला जटाशंकर, शंकरांच्या जटांप्रमाणे ही गुफा तयार झालेली आहे. आणि या जटांच्या आतमधून प्रवेश करावा लागतो मधोमध. एक व्यक्ती येऊ जाऊ शकेल एवढा मार्ग. बघा, ह्या सुंदर अशा झाडांच्या मुळा, पारंब्या उंचावरून 100-125 फूट खाली उतरलेल्या आहेत. हे बघा, भाविक भक्त या छोट्याशा प्रवेशद्वारातून, या झाडांच्या पारंब्या मुळांमधून प्रवेशद्वार केलेला आहे आणि त्यामुळे त्याला जटाशंकर असं नाव पडलेलं आहे. आपण सहजच या ठिकाणी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने पोहोचू शकतो. एक 2 ते 3 किलोमीटरचा पायी प्रवास आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व थकवा, सर्व आजार बाजूला होऊन जातात. आतमध्ये कुठलीही लाईटची व्यवस्था नाही. 2 ते 3 लोक आतमध्ये दर्शन सहज घेऊ शकतात. हे बघा, शिवलिंग छोटे छोटे, त्रिशूल आहे. पुन्हा आतमध्ये एक शंकराची मूर्ती आहे पाषाणाची. हा बघा, हा तो मार्ग आणि ही भिंत तयार झालेली आहे ह्या झाडांच्या मुळांमुळे, पारंब्यांमुळे. आणि हा एवढाच एक भाग आहे, इथून प्रकाश आतमध्ये येतो. अगदी कमी प्रकाश असतो या ठिकाणी.
तेव्हा तुम्ही आपल्याकडे जर बॅटरी असेल मोठी तर आपण घेऊन जाऊ शकता आतील दृश्य पाहण्याकरिता. आणि या कपारीच्या समोरच्या बाजूला ह्या झाडांच्या मुळा आहेत आणि या मुळांनी त्या कपारीचं रूपांतर गुफेत झालेलं आहे. हा बाहेर आल्यानंतरचा दृश्य आपण बघत आहोत. हा खोल आतमध्ये डोह आहे आणि हा बघा आता हा नयनरम्य धबधबा. आणि हा धबधबा पाहण्याकरता किंवा याचा आनंद घेण्याकरता असंख्य पर्यटक महाराष्ट्रातून नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरातमधून सुद्धा या ठिकाणी अनेक भाविक भक्त, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी या ठिकाणी पोहोचत असतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा निसर्गरम्य व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि असे नवनवीन पर्यावरण प्रेमी व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सुंदर निसर्गरम्य ठिकाण जटाशंकर बघा. भाविक भक्त या ठिकाणी या धबधब्याचा आणि अंघोळीचा आनंद घेत आहेत. मनमुराद आनंद घेताना लहान तरुण बघा कसा हा धबधबा 100 फुटापेक्षाही जास्त हे उंच ठिकाणावरून पाण्याचे मोती, लाखो मोती धो 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 100 फुटावरून खाली पडत आहेत. शुभ्र दुधासारख्या ह्या धारा या व्हिडिओतून तुम्हाला खुणावत आहेत की आपण या ठिकाणी पोचा. पुन्हा भेटू. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. श्री शिवाय नमस्तुभ्यम.